नमस्कार मित्रांनो. आज आपण पुण्यातील एका साईटला आलो आहोत. इथलचा विषय असा आहे की इथे PID इफेक्ट खूप झाला आहे. त्याचं कारण मेन म्हणजे इथे क्लिनिंग नाहीये, इथे झाडाची शॅडो पडते आणि दुसरं मेन रिझन म्हणजे इथं आर्थिंग प्रॉपर नाहीये. चला तर मग अगोदर याची IV करूया आणि IV केल्यानंतर रिझल्ट बघूया. हे IV सेन्सर आहे. सोल सेन्सरचं काहीतरी वेगळं व्हर्जन आहे. ही IV किट, याच्यातून तो इंजिनियर IV करणार आहे. त्याची रिझल्ट आपल्याला लवकरात तो शेअर करेल. याच्यातून आपण फक्त हे चेक करतोय की परफॉर्मन्स किती पर्सेंट मॉड्यूल डिग्रेड झाला आहे. आता मॉड्यूल जे डिग्रेड झालंय त्याला रिकवर करण्यासाठी ही PID किट आहे. PID किट लावल्यानंतर सेल्समध्ये जे पण काही ब्लॉकेज झालेलं आहे ते PID किट क्लिअर करते. त्यासाठी आपण ते आता बसवतोय. कनेक्शन ओपन केले आहे. दोन इन्व्हर्टरला जी केबल गेलेली आहे तिला आपण PID किट लावणार आहे. 2 स्ट्रिंग आहे, दोन्ही स्ट्रिंगला कनेक्ट करत आहे. अशा पद्धतीने आपण त्याचं कनेक्शन करणार आहोत. कनेक्शन आपल्याला झालेलं आहे. फायनली आपण व्होल्टेज चेक करतोय. PID किटला व्होल्टेज येत आहे का, तो व्होल्टेज दाखवतोय 265 व्होल्ट दाखवतोय. इन्व्हर्टर ऑन झालाय. PID मशीन सुद्धा आपली ऑन आहे. फक्त अजून याला अर्थिंग लावलेली नाहीये. अर्थिंग लावूया आपण आणि नंतर चेक करूया PID वर्क करतंय का, इन्व्हर्टर ऑन राहतंय का. इन्व्हर्टर ऑफ झालेला आहे कारण आपण आत्ताच त्याला खाली अर्थिंग लावलेली आहे. अर्थिंग लावली की इन्व्हर्टर बंद होतोय. काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे. तिथं अर्थिंग पण तुटलेली आहे. अर्थिंग आपण परत बसवतोय. हे बसवल्यानंतर परत चेक करू की आपलं PID किट काम करतंय का, काही इश्यू येत तर नाहीये. चला तर चेक करूया. इन्व्हर्टरला प्रॉपर बॉडी अर्थिंग नसल्यामुळे काहीतरी फॉल्ट येत आहे. आपण PIDची अर्थिंग काढलेली आहे कारण की इन्व्हर्टर बंद होतोय. राहिलेली प्रोसिजर आपण पुढच्या व्हिडिओत बघूया. धन्यवाद.